मनापासून प्रेम केलं ना तर रानातलं पाखरू सुद्धा जवळ येतं. बरोबर की नाही मित्रांनो? आपण हे खूपदा ऐकलं असेल. आणि अशीच कथा आहे एका बैलाची. नमस्कार मित्रांनो, मी शुभांगी तुम्हा सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. तर मित्रांनो, आज आपण कथा पाहणार आहोत, ती म्हणजे हरवलेल्या बैलाची. एक शेतकरी कुटुंब होतं. म्हणजे बैलाचं ते शेती काम करून त्यांची आपली उपजीविका भागत होती. ज्याच्या शेतात बैलांचं काम मिळेल ते हे काम करणार आणि आपली दिनचर्या चालू ठेवणार. आता एक राम नावाचा शेतकरी होता. दिवसभर त्याने आणि त्याच्या बायकोने म्हणजे संगीताने शेतात काम केलं. संध्याकाळी घरी आले. त्यांनी बैलांना चारा पाणी केला. संगीताने रामला जेवायला दिलं, पण तो खूप थकला होता. अगदी अंथरुणावरती पडल्या पडल्या त्याला झोप लागून गेली. सकाळी राम नेहमीप्रमाणे लवकर उठला आणि गोठ्यात गेला. पाहतो तर काय, गोठ्यात एकच बैल. त्यांनी घाबरलेल्या सुरात पटकन संगीताला आवाज दिला, अगं गोठ्यात तर एकच बैल आहे, आपला दुसरा बैल कुठे? संगीताने ऐकलं आणि संगीता ही पटकन जे काही काम होतं ते हातातलं काम सोडून बाहेर आली. समोरचं दृश्य पाहून संगीता ही आश्चर्यचकित झाली. बापरे, खरोखर गोठ्यात एकच बैल आहे, दुसरा बैल कुठे? म्हणून त्यांनी बैलाच्या शोधात सगळे गावभर फिरले, पण त्यांना बैल कुठेच मिळाला नाही. ते घरी आले. दुःख तर खूप झालेलं होतं, कारण बैल हरवणं हे दुःख एका शेतकऱ्यापेक्षा जास्त कुणीच समजू शकत नाही. त्यांना प्रचंड दुःख झालं होतं, पण आता करणार तरी काय? बैल हरवलेला होता. घरी आले. अन्नाचा तर काही एक घासही जाईना. असं करता करता 2-4 दिवस निघून गेले. आता त्यांना कामही मिळेना, कारण त्यांच्याकडे एकच बैल राहिला होता. मग राम संगीताला म्हणाला, अगं आपण शेजारच्या गावात जाऊ आणि एक बैल घेऊन टाकू. आपल्याकडे एकच बैल आहे, एका बैलाने आपण कशी नांगरणी करणार? बाहेरचे लोक आपल्याला काम देत होते, आता ते कामही बंद झालं. संगीता म्हणाली, ठीक आहे, आयडिया चांगली आहे, आपण लगेच शेजारच्या गावात जाऊ. ते शेजारच्या गावात गेले. बैलांच्या बाजारात फिरत होते. फिरता फिरता संगीताचं लक्ष एका बैलाकडे गेलं आणि नकळत त्या बैलांनी कुठेतरी मान आणि शेपटी हलवली. संगीताने त्या बैलाला ओळखलं की हा बैल आपलाच आहे. संगीताने लगेच रामला सांगितलं, अहो तो आपला बैल आहे. ते जवळ गेले तर त्या बैलालाही कुठेतरी खूप आनंद झाला होता. तो जोर जोरात मान हलवायला लागला. संगीता त्या माणसाला म्हणाली, हा बैल आमचा आहे, तुम्ही बैलाची चोरी केली आहे. आता चोरी केलीच होती, पण लगेच जगाला दाखवणार कसं ना? तो माणूस लगेच म्हणाला, नाही नाही, हा बैल माझा आहे. या बैलाला लहानचं मोठं मी केलंय. आता यांचा आरडाओरडा पाहून आजूबाजूची सगळी गर्दी या बैलांजवळ जमली होती. चोर घाबरून गेला. आता जर हिने बैल ओळखला तर काय करायचं? पण संगीता मात्र हुशार होती. तिने चतुराईने काय केलं, त्या बैलाच्या डोळ्यावर हात ठेवला. ती म्हणाली, ठीक आहे, हा बैल तुझा आहे ना? तू खरं उत्तर दिलं तर बैल तुझा. तिने विचारलं, या बैलाचा कोणता डोळा अंध आहे? म्हणजे या बैलाला कोणत्या डोळ्याने दिसत नाही? तो चोर म्हणाला, या बैलाचा डावा डोळा अंध आहे, याला डाव्या डोळ्याने काहीच दिसत नाही. ती म्हणाली, नक्की ना, या बैलाचा डावा डोळा नक्की अंध आहे ना? चोराला वाटलं, अरे ही असं मला विचारती, कदाचित याचा उजवा डोळा अंध असावा. तो म्हणाला, नाही नाही, माझं चुकलं म्हणे, बैलाचा उजवा डोळा अंध आहे, बैलाला उजव्या डोळ्याने काही दिसत नाही. तिने हात काढला आणि सगळे बघतात तर काय, बैलाचे दोन्ही डोळे तर सही सलामत आहेत. बैलाला सगळं काही दिसतंय. संगीता त्या चोराला म्हणाली, अरे चोरट्या, हा बैल तो आमचा चोरलाय. बैलाला दोन्ही डोळ्यांनी दिसतंय, याचा एकही डोळा अंध नाहीये. आता चोर तर खूप घाबरून गेला, कारण चोरी तर समोर आली होती ना, उघडकीस आली त्याची चोरी. सगळ्यांना कळालं यांनी चोरी केलेली आहे. यांनी इथे चोरी केली, याचा अर्थ यांनी अजूनही कुठेतरी चोरी केली असेल. चोर घाबरला. पण मित्रांनो, बाकीच्यांनी इतकं त्याला मारलं, बेदम केलं, त्याला बाजारातला पब्लिक मार मिळाला. आता तो पुन्हा कधीच चोरी करणार नाही. आणि बरोबरही आहे, चोरी माणसानी करायला नाहीच पाहिजे. आपण कष्ट करा, कमवा आणि कष्टाचं खा. चोरी करून किती दिवस पुरणार आहे ना? तर मित्रांनो, राम आणि संगीता आपल्या बैलाला पुन्हा आनंदात घरी घेऊन आले. दुसऱ्या दिवसापासून ते गुण्या गोविंदाने आपली शेती करायला लागले आणि त्यांचा संसार पुन्हा पहिल्यासारखा चालू झाला. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.